आज आपण चाललो आहोत देहू गावात, त्या ठिकाणी जिथे तुकाराम महाराजांनी साधं पण विचारांनी मोठं आयुष्य जगलं. त्यांचं घर आजही त्या काळाच्या आठवणी जपून उभं आहे आणि इथल्या इंद्रायणी अजूनही त्यांच्या अभंगाची साक्षी देते. पण त्यांच्या आयुष्यात एक रहस्य दडलेलं आहे. एक दिवस ते हरिनाम घेत घेत नदीकाठी गेले आणि पुन्हा कधीच परतले नाही. काय खरंच त्याने देहूतून वैकुंठ गमन केलं? चला जाणून घेऊया या संतांच्या जीवनामागची खरी कहाणी. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत एक अशा पवित्र भूमीत जिथे भक्ती आणि साहित्याचा संगम होतो. ही भूमी आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची देहू. चला आज आपण या पावनभूमीचा प्रवास करूया आणि इथल्या प्रत्येक कणात वसलेला भक्तिभाव अनुभवूया. संत तुकाराम हे विठ्ठलाचे खूप मोठे भक्त होते आणि ते समोरच आपल्याला विठ्ठल रखुमाईचं मुख्य जे मंदिर आहे ते आपल्याला बघायला भेटतं. वारकरी संप्रदायामध्ये सगळेच एकमेकांच्या पाया पडतात आणि एकमेकांच्या पाया पडणं म्हणजे हा समोरच्या व्यक्तीच्या पाया पडणं नसून हा नमस्कार असतो त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या देवत्वाला. ही जी पालखी ठेवली आहे तीच पालखी घेऊन दरवर्षी आषाढी वारी आणि कार्तिकी वारीमध्ये लाखो भाविक पंढरपुराला जातात. मित्रांनो, आता आपण जात आहोत इंद्रायणी नदीकडे, जिचं की खूप एक मोठं वैशिष्ट्य आहे संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यात. आणि एक वेळ अशी पण आलेली की त्यांना त्यांचे जे अभंग आहेत इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये बुडवावे लागले. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. अभंग खूप मोठा आहे तसा, पण मला त्याच्या स्टार्टिंगच्या 2 लाईनी आठवतात आणि ते खूप आवडत आहेत. सो त्या 2 लाईनी अशा आहेत की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याचा अर्थ असा होतो की जे लोक जीवनात दुःख, कष्ट आणि वेदना भोगत आहेत त्यांना जो आपलासा मानतो, त्यांच्यासोबत प्रेम करतो, म्हणजे तोच एक खरा साधू आहे. सो आता आपण आलो आहोत संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाकडे, म्हणजे त्यांच्या घराकडे. ते घर आजही जसे तसेच आहे आणि इथे खूप सारे इथे बघू शकता खूप सारे असे अभंग आहेत.
इथे संत तुकाराम महाराजांची मूर्तीसुद्धा आहे. हे आहे संत तुकाराम महाराजांचं जे घर. आणि इथे त्यांच्या ज्या पत्नी होतात जिजाबाई, त्यांचंसुद्धा एक मंदिर बनवलेलं आहे. सो आता आपण आलो आहे वैकुंठ स्थान म्हणून जे एक प्लेस आहे, जे की एक्झॅक्टली मेन मंदिराच्या अपोजिट साईडला आहे, जे जवळपास 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती आहे. सो इथं आल्यानंतर आपल्याला दिसतं की इथे एक संत तुकाराम महाराजांचं एक मंदिर आहे तिथे. आणि त्याच्या साईडलाच आपल्याला खूप सारे शिल्प दिसू येतात, जे की संत तुकाराम महाराजांच्या जीवनाशी रिलेटेड आहे. आणि वैकुंठाबद्दल जर बोलायचं झालं तर याच्या 2 मान्यता आहेत, इतिहासकारांच्या दृष्टीने आणि एक भक्तिभावाच्या म्हणजे त्यांच्या फॉलोअर्सच्या वेळेला, अशा 2 मान्यता आहेत. सो इतिहासकारांचं मान्यता असे आहे की संत तुकाराम महाराज हे खूप विद्रोही विचारायचे होते. त्या काळानुसार म्हणजे सगळ्यांना समानतेची वागणूक देणं किंवा विठ्ठलाची किंवा एका देवाची पूजा करणं हे एक विशिष्ट वर्गासाठी निगडीत नसून तर हे प्रत्येकासाठी ओपन आहे याची शिकवण देणं. तो इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की ही गोष्ट मे बी विशिष्ट समुदायाला खटकली असेल, त्यामध्ये खूप विद्रोही होती. सो असंही असू शकतं की त्यांची कोणी हत्या केली असेल आणि कुणाला वाईट वाटू नये म्हणून वैकुंठाची एक अशी स्टोरी क्रिएट केली असेल, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. जागा मिळत नाही बसायला, 4 लाख यात्रा असते तुकाराम बिजेला. तसा खाली मांडी घालून 1-2 मिनटं बसा, ऐका, इकडे लक्ष द्या. हे ते झाड आहे, त्या झाडाचं नाव आहे नांद्रू. हे झाड तुकाराम बिजेला 12 वाजून 5 मिनिटांनी हललं जातं. या ठिकाणाहून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले. इथं विमान आलं. पलीकडे त्यांची मुलगी भागीरथी, खाली बसा, भागीरथी. बाबा गेले कोण्या गावा आणि भागीरथी करी धावा. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर, खाली बसा, तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर भागीरथाबाई बाबांचा धावा करायला लागली. इंद्राणीच्या तीरावर उभी राहिली. स्वतः पांडुरंगाले धावत तुकोबाराय म्हणले, तुमची मुलगी इंद्राणीच्या काठा उभी राहिली. पाण्यामध्ये उडी मारायला लागली. उडी मारल्याबरोबर देवाने, पांडुरंगाने माशाचं रूप धारण केलं आणि तिला पंखावर ठेवली. तुकोबाराया वैकुंठाहून आले परत रंगपंचमीला. भागीरथाबाई म्हणले, घाबरू नको, तुझ्याकरता मी परत आलो म्हणले वैकुंठाहून. चला म्हणली बाबा, आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते, जेवण करून दा. तुकोबाराय म्हणले, मला ताबडतोब वैकुंठाला जायचं, जो स्वयंपाक लवकर होईल तो कर म्हणले. घरामध्ये मडक्यात शेवया होत्या, शेवया येल्या, त्याला दूध नाही, साखर नाही. तुकाराम महाराजाला अंतरी कळलं. दा म्हणले, वेलेश्वराचे पूजन केले, दूध नंदीचे काढिले. नंदीचं दूध काढलं आणि बाबांना सेवा संघ खायला दिलं आणि वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. संध्याकाळी सासूबाई शेताहून आली. सुनबाई सेवा चोरून खाते. नाही म्हणले, माझे बाबा आले होते, बाबा वैकुंठाला गेले, आता येणार आहे का म्हणले परत. परत वेलेश्वराचं पूजन केलं. नंदीला जो पाझर फुटला, इंद्राणीला दुधाचा पाठ केला. मग माझी लक्ष्मी म्हणून त्या गलवाडी गावामध्ये बसवली गेली. गावात विठ्ठलाचं मंदिर आहे, स्वयंभूमूर्ती पांडुरंगाची. पंढरपुराहून देव या ठिकाणी आले. धन्य आजी दिन दर्शन संताची. नांदेड त्या घरी दैवत पंढरीची. पंढरपुराहून देव इथेहून नांदतात. इथे दर्शन झालं म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडतं. त्या भंडारा डोंगराव तुकाराम महाराज एकांतवासात भजन करायला जायचे. जिजाबाई भाजी भाकरी घेऊन जायची. रस्त्यामध्ये काटा मोडला, त्या ठिकाणी पांडुरंगाने जिजाबाईच्या पायातला काटा काढला. इथं उत्सव भरतो.
माघशुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र धीरा रामकृष्ण हरी. आपण बी रामकृष्ण हरी मंत्र घ्यायचा. तुकाराम महाराजांचा रोजचा एक अभंग वाचायचा. सगळं विघ्न दूर होईल. तुकाराम तुकाराम नाम घेता काफे. मी त्यांच्या घराण्यातला पुजारी. माझी 10वी पिढी. तुकाराम महाराजाला पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केली जाते. काय आपली इच्छा असली देवाच्या नैवेद्याकरता दक्षिणा दिली तर घेतली जाते. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलली अंतकाळी विठू आम्हाशी पावला कुली सहित झाला गुप्त तुका बोला पुंडली गवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. जगद्गुरु तुकाराम महाराज की, पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की.